हाय फ्रेंड, मी रवीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला आपण बनवूया कच्च्या तांदळापासून हेल्दी आणि टेस्टी नाश्ता, एकदम सॉफ्ट. लहान मुलांना देखील तुम्हाला टिफिनला देता येईल. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. चला बनवूया आपण मग पटकन रेसिपी. मी तर बघा रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. पहिले अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि रात्री भिजायला टाकून दिलेले होते. तुम्ही एक अर्धा तास पहिलेसुद्धा भिजायला तुम्ही टाकू शकतात. चला तर फ्रेंड, मग आपण आता त्यांना दळून घेऊया. मी आता त्याच्यात एक वाटी रवा घेतलेला आहे, एक वाटी दही घेतलेली आहे. दही मी जास्त खट्टी घेतलेली आहे, त्याला खट्ट्याची जास्त चव येईल म्हणून. बघा मी तर व्यवस्थित बारीक दळून घेतलेलं आहे. थोडंच पाणी टाकून दळलेलं आहे, जास्त पातळही नको फ्रेंड आपल्याला म्हणून. चला आता त्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. मी आता इथं मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यात आपण आता लागणारे साहित्य टाकून घेऊया. उरलेलं होतं थोडंसं पाणी, मी त्याच्यात टाकलेलं आहे. मी आता त्याच्यामध्ये 1 चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. अर्धा चम्मच जिरं घेणार आहे. तुमच्याकडे जिरं पूड असेल ते सुद्धा तुम्ही देखील यूज करू शकतात. व्यवस्थित आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता मिक्स करून झालेलं आहे. साधारण 5 ते 6 मिनिट झाकूया. बघा मी तर झाकून दिलेलं आहे. आता आपण आपल्याला ढोकळे ठेवायचे आहेत म्हणून आता पाणी ठेवूया आपण कढईमध्ये. मी तर कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवणार आहे, जेणेकरून आपण जे वस्तू ठेवणार आहेत ना तर ते वरती पाणी यायला नको म्हणून. बघा 5-6 मिनिट झालेले आहेत. बघा आता आपण व्यवस्थित चेक करून घेणार आहेत. पीठसुद्धा अगदी व्यवस्थित फुललेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं आता मिश्रणमध्ये इनोची पुडी टाकून घेणार आहे. इनो टाकल्याने काय होते, आपण जो ढोकळा बनवत आहे ना तो एकदम सॉफ्ट बनेल. म्हणून आपल्याला इनो टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यात पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर लगेच मिक्स करायचं आहे. लवकर मिक्स करून आपल्याला लवकर ज्याच्यात आपल्याला बनवायचं आहे त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे. मी आता हे घेतलेलं आहे खमणची डिश, तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावल्याने आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. जेवढं आपण लवकर ठेवता येईल तेवढं लवकर ठेवायचं आहे कढईमध्ये. बघा सर्व टाकून झालेलं आहे. चला आता आपण वाफायला ठेवूया. पाणीसुद्धा एकदम मस्त उकळलेलं आहे. चला आता आपण वाफायला ठेवून घेऊया साधारण 10 ते 15 मिनिट. आणि थोडी वरून लाल चटणी म्हणा, तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते वरून टाकू शकतात. मी इथून वरून लाल चटणी टाकलेली आहे. मी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. चला आता आपण चेक करून घेऊया झालेला आहे का आपला ढोकळा. ढोकळा बघायचा असेल शिजलेला आहे असं. बघा तुमच्याकडे टूथपिक म्हणा, सुरी म्हणा, हे तुम्ही त्याच्यात टाकू शकतात. क्लीन निघालं म्हणजे समजून घ्यायचं आपला ढोकळा झालेला आहे. आता आपण साईडला काढून घेऊया. थंड होण्यासाठी मी आता बाजूला ठेवून देते. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात. मी तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी थोडे धणेसुद्धा घेतलेले आहेत. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. आणि थोडं तेलसुद्धा देखील टाकलेलं आहे. फ्रेंड मी इथं लाल मिरचीचा सुद्धा देखील वापर केलेला आहे, जेणेकरून आपली चटणी एकदम झणझणीत लागली पाहिजे ना खायला म्हणून. बघा व्यवस्थित भाजलं गेलं आहे आपलं सर्व. वरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया दळण्यासाठी. आता आपण मी इथं 4 टमाटे कापलेले आहे. टमाट्यांनासुद्धा देखील मी व्यवस्थित परतून घेणार आहे. जास्त परतवायचे नाही फ्रेंड, आपल्याला थोडेसेच परतवायचे आहे, जेणेकरून टमाट्यांचं पाणी जायला पाहिजे तेवढे पुरतात. बघा टमाट्यांचं पाणी गेलेलं आहे. बघा आता आपण सर्व दळून घेऊया व्यवस्थित. मी आता इथं चवीपुरता मीठ वापरलेलं आहे. अर्धा चम्मच जिरं वापरलेलं आहे. चटणी देखील आपली आता व्यवस्थित दळून झालेली आहे. बघा चटणी आपल्याला अशा प्रकारे दळायची आहे. चटणी जर नाही दळली जात असेल फ्रेंड तर तुम्ही थोडंसं पाणीचा वापर करू शकतात, पण मी इथं पाणीचा वापर केलेला नाही आहे. बघा मला चटणी जास्त घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडं पाणी टाकणार आहे. पाणी देखील मी आपण जे मसाला काढलेला होता ना भांड्यामध्ये तेच पाणीचा यूज मी इथं करणार आहे. आपला ढोकळा देखील इथं आता थंड झालेला आहे, म्हणून आता आपण चाकूच्या साह्याने साईड किनारे सोडून घेऊयात. साईड किनारे सोडल्याने काय होते, आपल्याला जो ढोकळा काढायचा आहे ना तो व्यवस्थित निघेल.
आता आपल्याला तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकतात. मी तर नॉर्मल आकार दिलेला आहे चौकोनी. बघा, हलक्या हाताने आपल्याला इथं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. बघा, आपला ढोकळासुद्धा देखील कापून झालेला आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. बघा किती छान निघत आहेत ना, आणि सॉफ्टही देखील झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. मला सांगायची देखील गरज नाही. आलं ना मंडळी तोंडाला पाणी. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा फ्रेंड. बघा, आता मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सर्व ढोकळे काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला मिक्स व्यवस्थित करता यायला पाहिजे. ढोकल्यांसाठी मी आता तडका तयार करणार आहे. तडक्यामध्ये मी अर्धी पडी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे. मोहरीनंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्ही याच्यात मिरचीचा वापर देखील करू शकतात. आणि थोडं पाणी देखील टाकलेलं आहे. पाणी टाकल्याने काय होतं फ्रेंड, तर आपल्या ढोकळ्याला तडका द्यायचा आहे ना, तो व्यवस्थित बसेल. बघा, तडका देखील झालेला आहे आपला. तडका देऊन झाल्यावरती असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हलका हाताने. मग आता आपण प्लेटिंग करूया. बघा, मी इथं प्लेटिंग केलेली आहे आणि तुम्हाला दाखवते सुद्धा आहे. तर ढोकळा किती सॉफ्ट झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकतात. आलं ना मग तोंडाला पाणी. बनवा ही रेसिपी. चला मग फ्रेंड, हेल्दी खा आणि मजेत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.